रत्नागिरी में मीडिया से बातचीत के दौरान उद्योग मंत्री उदय सामंत ने दिल्ली में चल रहे छात्रों के आंदोलन को लेकर विपक्ष पर निशाना साधा। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विरोध में रहने वाले विपक्षी दलों के नेता आंदोलन में शामिल होकर इसे राजनीतिक रंग दे रहे हैं। सामंत ने आरोप लगाया कि छात्रों के कंधे पर बंदूक रखकर राजनीतिक स्वार्थ साधने की कोशिश हो रही है। आगे सामंत ने कहा कि नीट छात्रों को न्याय मिलना चाहिए, लेकिन आंदोलन में राजनीति नहीं होनी चाहिए। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। सरकारनं पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी नीटच्या सगळे जे गुन्हेगार आहेत ते सगळे जेलमध्ये आहेत। अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं त्यांचे लागेबांधे होते त्या सगळ्यांना उचलून जेलमध्ये टाकलेलं आहे। मुद्दा असा आहे की धर्मेंद्र प्रधान साहेबांचा राजीनामा ज्या पद्धतीनं मागतायत हा एक पॉलिटिकल व्ह्यू आहे। मला सांगा की CJPच्या त्या आंदोलनामध्ये RSS मुर्दाबादच्या घोषणा होतात, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातल्या घोषणा होतात। एवढंच नाही तर CJPचं आंदोलन UBTच्या माध्यमातून एवढं खालच्या दर्जाला गेलं की दादरमध्ये काल औरंगजेब आमचा आयडॉल आहे हे फोटो दाखवण्यात आले। आपण कुठच्या मार्गाने चाललोय? त्याच्यामुळं औरंगजेब हा जर आयडॉल असेल आणि औरंगजेब हा जर नेता मानून UBTच्या लोकांबरोबर CJP जाणार असेल तर त्याच्यातनं पुढच्या पिढीनं घ्यायचं काय? त्याच्यामुळे सरकार चर्चेला तयार नव्हतं, उलट सरकारनं टोकाला जाऊन कारवाई केलेली आहे। पण ज्यावेळी सरकारच्या असं लक्षात आलं की दीपकेंचं आंदोलन आता हे विरोधकांच्या ट्रॅकवर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा ना तुम्ही, एकही अशी व्यक्ती मला दाखवा, एक अशी व्यक्ती दाखवा की जी नरेंद्र मोदी साहेबांबद्दल चांगलं बोलणारी व्यक्ती तिथे गेली। लोकसभेमध्ये ज्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधामध्ये म्हणजे NDAच्या विरोधामध्ये टोकाची भूमिका घेतली, घाणघाण भाषणं केली, तीच लोक आज दीपकेंच्या त्या आंदोलनामध्ये असतात। हे कदाचित त्या सगळ्या वातावरणामध्ये त्या मुलांना कळत नसेल, परंतु त्या मुलांच्या आंदोलनाचा फायदा NDAचे विरोधक घेत आहेत, इंडिया अलायन्स घेते, हे निर्विवाद सत्य आहे। याच्यामध्ये आपण जर पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या एक लक्षात येईल की ज्यावेळी कोर्टानं निर्णय दिला की त्यांची प्रकृतीची काळजी घेणं हे सरकारचं काम आहे। सरकारचे डॉक्टर रोज सकाळ संध्याकाळ दुपार रात्री अपरात्री त्यांना चेक करायचे, ते आंदोलनामध्ये असताना देखील त्यांना व्यवस्थितरित्या हँडल करायचे। पण कोर्टानं सांगितल्यानंतर जो कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यामुळं उद्रेक होऊ शकतो तो टाळण्यासाठी त्यांना हॉस्पिटल नेण्यासाठी केलेली ती कारवाई होती।